नमस्कार प्रेक्षक हो, मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते आपल्या सेलिब्रिटी शोमध्ये. आणि आता निवडणुकांचे पडघम वाजू लागलेले आहेत आणि सगळ्या या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आज आपण अशा सेलिब्रिटीकडे आलेले आहोत ज्यांना तुम्ही सगळे ओळखता आणि त्यांच्या प्रतिपक्ष या चॅनलला आवर्जून तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करता. तर असे भाऊ तोरसेकर सर, नमस्कार. आज आपल्या सेलिब्रिटी शोमध्ये दाखल झालेले आहेत. एक वेगळे सेलिब्रिटी आहेत, राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार म्हणून आपण त्यांना ओळखतो. आज भाऊंचा सगळा पत्रकारितेचा प्रवास आणि राजकीय विश्लेषक म्हणून ते आज ज्या स्थानाला पोचलेले आहेत त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. भाऊ, अगदीच थोडं सुरुवातीपासून तुमचं जाणून घ्यायचं आहे की तुम्ही नेमकं कसे घडलात त्याची फार उत्सुकता आहे. कारण पत्रकार अनेक होतात, पण पत्रकारांमध्ये फार मोजकी नावं आहेत. म्हणजे उल्लेख करायला गेलं तर आचार्य अत्रे आहेत, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आहेत, आणि या काळामध्ये जर कोणाचं नाव घेतलं जातं तर ते भाऊ तोरसेकर यांचं. तर त्याविषयी थोडं कसं घडलात आणि तुमचे आदर्श पत्रकार घडताना कोण होते? अगदी खरं सांगायचं तर मी अपघाताने पत्रकार झालो. मी पत्रकारिता आमच्या वेळेला तर कोर्सेस वगैरे नव्हते. मी विद्यार्थी चळवळीत होतो आणि मी आर्किटेक्चरचा स्टुडंट आहे. त्या आंदोलनाच्या बातम्या देता देता विद्यार्थी संघटनांशी हे मी मराठामध्ये ते किंवा इतर पेपरमध्ये पण पत्रकं द्यायला जायचो. तर ते मला काही लोकांनी सांगितलं, तू चांगलं लिहितो, तू पत्रकार का नाही? म्हणून ते मराठातल्या काही लोकांनी आग्रह केला आणि मी गंमत म्हणून सुरू केली आणि मी खरंच पत्रकार झालो. पण आज तुम्ही म्हणाल तर माझ्या राजकीय विश्लेषक किंवा पत्रकारितेच्या यशाचं गमक जर काय असेल तर मी पॉलिटिकल सायन्सचा स्टुडंट नाही आहे. त्यामुळे राज्यशास्त्राचा अ का फ मी वाचलेला नाही. जे राजकारण जवळजवळ 6 दशकापेक्षा जास्त काळ संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून उलगडलं गेलं ते डोळ्यासमोर बघितलं आणि समजून घेतलं आणि त्यातून मी माझं विश्लेषण करतो. त्यामुळे म्हटलं तर एक सामान्य नागरिक जसं घडणारं राजकारण बघतो तसं मी बघतो, समजून घेतो आणि तसं समजवायचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या राज्यशास्त्राच्या ज्या थिअरीज आहेत त्याचा मागमूस तुम्हाला सापडणार नाही. पण त्यामुळेच ते लोकांना अधिक जवळचं वाटतं, कारण लोकांना कळणार. आता एक साधं उदाहरण सांगतो की लोकसभेची निवडणूक नॅशनलाइज होती, आताची निवडणूक लोकलाइज आहे. म्हणजे नेमकं रस्त्याच्या माणसाला काय कळेल? काहीही कळणार नाही. माझ्या ह्याच्यात ते येत नाही. मी लोकलाइज आणि नॅशनलाइज म्हणजे प्रत्यक्ष माणसाच्या आयुष्यात कुठला फरक पडतो यानुसार समजायचा प्रयत्न करतो. आता म्हणजे त्याचं मग मी काय सांगतो की बाबा, ज्यावेळेला लोकसभेची निवडणूक होते तेव्हा देशाचं सरकार आणि पंतप्रधान निवडायचा असतो. पण पोटनिवडणूक असते तेव्हा तिथला एक खासदार, तिथला एक आमदार, तिथला एक नगरसेवक निवडायचा असतो. त्यामुळे हा लोकलाइज म्हणजे आमच्या पुरता एक प्रतिनिधी निवडतोय किंवा मग मुख्यमंत्री, सरकार किंवा पंतप्रधान निवडतोय. आता हे जे सांगतो ते लोकांना लवकर कळेल. नॅशनलाइज लोकलाइज नाही करणार आणि तिथे मग गल्लत होतं. आणि त्यामुळे माझं विश्लेषण लोकांना जवळचं आणि समजणारं वाटतं. आता याचंही एक कारण सांगेन की माझी सुरुवात मराठामध्ये झाली आणि आचार्य अत्रेंचं जी पत्रकारितेची व्याख्या आहे ती अशी होती की वाचणाऱ्याला समजलं पाहिजे आणि त्याला समजत नसेल तर तू बेअक्कल आहेस. कारण समजावणं हाच धंदा आहे. वर्तमानपत्र चालवता तुम्ही तेव्हा वाचणाऱ्याला समजेल अशा भाषेत लिहिता आलं पाहिजे. आणि तो संस्कार मला मिळालेला आहे. योगायोग असा की अत्र्यांसारख्या दिग्गजांच्या वर्तमानपत्रात माझी पत्रकारिता सुरू झाली आणि मी पहिल्यांदा संपादक म्हणून काम केलं किंवा कार्यकारी संपादक म्हणून ते बाळासाहेब ठाकरेंच्या मार्मिकमध्ये. आता ही दोन एवढी दिग्गज माणसं जेव्हा आपल्या पाठीशी उभी असतात तेव्हा आपोआपच त्यातलं काही नाही का आपण उचलतो. मी प्रामाणिकपणे सांगेन, त्यांच्या पंक्तीमध्ये पडलेलं जे खरकटं असतं ते देखील फार मोठं असतं. हे समजण्याची बुद्धी पाहिजे. ते उचलून तुम्ही उकिरड्यावर टाकलं तर मग तुम्हाला त्यातून काय घेता येत नाही. आता तुम्ही उल्लेख केला 2 दिग्गजांचा, आचार्य अत्रे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे.
नेमकं काय दोघांमध्ये साम्य होतं किंवा काय तफावत होती त्यांच्या विचारांमध्ये, आचारांमध्ये, आणि काय त्यांचे संस्कार तुमच्यावर झाले? खरं म्हटलं तर मी अत्रे गेल्यानंतर मराठात गेलो, पण संस्कार तुम्ही म्हणाल तर अत्रे नव्हते मी गेलो तेव्हा मराठात. पण मराठातला खालच्या गुरख्यापासून, बिल्डिंगमधल्या शिपायापासून, प्यूनपासून, जाहिरात खात्यापासून, कंपोज खात्यापासून प्रत्येकामध्ये एक अत्रे दडलेला होता. म्हणजे त्यांनी जे संपूर्ण असं एक टीमवर्क निर्माण केलेलं होतं, तो संस्कार मिळाला की मी संपादक आहे म्हणून पेपर निघत नाही, तो कंपोज करतो म्हणून निघतो. म्हणजे एक मला काही जुन्या लोकांनी आठवण झाली की अक्षर तुमचं टपोरं मोठं पाहिजे, हा अत्र्यांचा आग्रह असायचा. ते म्हणायचे कंपोजिटरशी काय तुझं हार्डवेअर आहे का बारीक अक्षर लिहितो? कारण कंपोजिटरला ते एक एक खेळा उचलून कंपोज करायचा, तर तो त्याच्यापासून 2 फुटावर 3 फुटावर ठेवलेला कागद त्याला स्वच्छ वाचता आला पाहिजे, म्हणून तो टपोरा अक्षर. म्हणजे आपलं लिखाण हे कंपोज झाल्याशिवाय वाचलं जाणार नाही, तर त्या कंपोजिटरला देखील कम्फर्ट मिळाला पाहिजे ते काम करण्यात. ही जी समज होती आजच्या किती संपादक पत्रकारांमध्ये हा मोठा. पण त्यामुळे शिपाई, मला आठवतं मोहन सावंत म्हणून माझ्या काळात एक शिपाई होता. मी आळशी माणूस आहे, मी खूप उशिरा उठायचो, तर अनेकदा क्राईम रिपोर्टरचा आलेला फोन आहे ना, त्यातली टिपणं तो पिऊन घेऊन ठेवायचा आणि मला सांगायचा इकडे असं झालं आहे, तिकडे ॲक्सिडेंट झाला आहे. मग मी फोन करून अधिक तपशील घ्यायचो. पण त्या 4-5 त्यांनी घेतलेल्या ज्या बातम्या असायच्या त्यातून मी माहिती गोळा करण्याला मालतो, तो पिऊन मदत करायचं. प्रूफ रीडर आहेत, हेडिंग. आता आम्ही त्यावेळेला खेळ्यांच्या टाईपात होतो, त्यामुळे आजच्यासारखं हे एक्सपांड कर, कंडेन्स कर वगैरे भानगड नव्हती. तो त्या फॉन्टमध्ये हेडिंग द्यायचं, तर तुम्हाला ती अक्षरं मोजून हेडिंग द्यायला लागायचं आणि परत त्यात ती गंमत राहिली पाहिजे मथा. तर हे संस्कार अत्र्यांच्या म्हणजे त्या अत्र्यांनी निर्माण केलेल्या माहोलमध्ये मिळाले. आणि बाळासाहेब अत्रे अर्थातच स्वयंभू होते. दोन्ही माणसं मी का म्हणतो की दोन्ही माणसं स्वयंभू होती. स्वयंभू याचा अर्थ त्यांनी स्वतःचं एक जग निर्माण केलं. बाळासाहेबांनी मार्मिक हे साप्ताहिक सुरू केलं, अत्र्यांनी मराठा सुरू केला, त्याच्या आधी त्यांचा नवयुग वगैरे होता. पण त्यांनी स्वतःपासून सुरुवात केली. मला काहीतरी सांगायचं आहे आणि त्यासाठी त्यांनी ते साम्राज्य एक उभं केलं, छोटं मोठं जे म्हणाल ते. पण असे किती संपादक आहेत आज. सगळे शेठजी भट असतील, भांडवलदार असतील, त्यांच्या चाकरीतले लोक आहेत. शिवाजी महाराजांच्या आधीसुद्धा मराठे सरदार योद्धे शूरवीर होते, पण ते चाकर होते. शिवाजी महाराज स्वयंभू होते. हा जो फरक आहे, तो फरक ज्यांच्या वाट्याला येईल त्यांना त्याचा फायदा आपोआप मिळतो. हां, तुमच्यामध्ये तो फायदा घेण्याची, त्यातून शिकण्याची इच्छा असली पाहिजे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ह्या 2 माणसं म्हणजे आता मराठा बंद पडून पण 45 वर्ष झाली, पण मी परत परत मराठा का सांगतो की माझं कुलदैवत काय आहे, माझं कुळ, माझा वंश काय आहे, तो कळावा म्हणून मी मराठा सांगतो. आणि त्यामुळे ह्या लोकांकडून तुम्ही जेव्हा काही घेता किंवा त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या लिहिण्यातून तुम्हाला मार्गदर्शन होतं. आणि हे अर्थात पत्रकारितेपुरतं आहे, पण त्यातून शिकलेली एक गोष्ट मोठी अशी की लहान मूल असो किंवा घरातलं म्हातारं माणूस असो, वयस्कर आपल्यापेक्षा, रस्त्याने जाणारा एक ड्रायव्हर असो किंवा एखाद्या हॉटेलमधला रूम बॉय असो, मी त्यांच्याकडून पण शिकतो. कारण शिकणं मला शिकवलं गेलं. मी मराठामध्ये शिकलो काय असेल तर ते शिकलो. बाळासाहेबांसारखा माणूस होता, त्यांनी अनेकदा पॉलिटिकल इतक्या इन्साईट्स दिलेत. म्हणजे मी मार्मिकचा संपादक झालो त्यावेळेची एक गोष्ट तुम्हाला सांगतो की जस्ट दत्ता सामंत जोमात होते, लोकसभेवर निवडून आले होते, त्यांच्या पक्षाचे 3 आमदार निवडून आले होते गिरणगावामध्ये. गिरणगावातून शिवसेनाचा सपडा साफ झाला होता, पण परत महापालिकेत शिवसेना निवडून आली. आणि त्यामुळे मग मी मार्मिकचं स्वरूप ठरवताना वगैरे बाळासाहेब, तर मी म्हणालो आपण हे मुखपत्र आहे शिवसेनेचं, आपण दत्ता सामंतांना टार्गेट केलं पाहिजे. ते म्हणाले बिलकुल नाही, विरुद्ध पण लिहू नको, बाजून पण लिहू नको, दत्ता सामंत हे नाव आपल्याला नको आहे आपल्या पेपरमध्ये. तर मी म्हटलं का? तर म्हणाले 2 वर्षांनी दत्ता सामंत कुठे आहे मला दाखव.
2-5 वर्षानंतर त्या दत्ता सामंताचं नाव राहिलं नाही, ते निवडणुकीत पराभूत झाले, त्यांच्या पक्षाचं नाव निशाण आज कोणाला कामगार संघटनेचं पण आठवत नाही. मग ही इन्साईट बाळासाहेबांकडून कुठून आली असेल? तर त्याचा जेव्हा मी शोध घ्यायला जातो तेव्हा मला पॉलिटिकल इन्साईट शोधणं सोपं जातं की बाळासाहेबांना हे कुठून कळलं, अंदाज आला. तर आपण त्यांच्यासारखा विचार करावा तर आपल्याला हे दिसेल. ह्या दोघांकडून मला घेता आलं. ही जी दूरदृष्टी तुम्ही म्हणता ही तुम्ही त्यांच्याकडनं तुम्हाला मिळाली, वारसा हक्काने मिळाली असंच म्हणूया आपण हवं तर. पण स्वातंत्र्योत्तर पत्रकारिता आणि आताची पत्रकारिता ह्यात काय बदल तुम्हाला झालेले दिसून येत आहेत? स्वातंत्र्योत्तर पत्रकारिता तुम्ही म्हणाल तर तुम्हाला एक जुनी आठवण सांगतो. म्हणजे अर्थात माझ्याही जन्मापूर्वीची खूप आधीची. ज्यावेळेला ब्रिटिशांचं साम्राज्य इथे स्थापन झालं आणि म्हणजे अखंड भारतात त्यांचं राज्य झालं, शेवटचं पेशवाई किंवा शनिवारवाड्यावरचं जरीपटका उतरला आणि युनियन जॅक चढवला गेला, त्यानंतर हळूहळू हत्याराने आपल्याला काय करता येणार नाही, बौद्धिक लढाई करावी लागेल. यातून जो फरक झाला त्यातून वर्तमानपत्रांचा उदय झाला आहे. आणि त्यावेळचा जो पहिला आपला महाराष्ट्राचा किंवा मुंबई इलाख्याचा गव्हर्नर होता एल्फिन्स्टन, आणि गव्हर्नर जनरल मला नाव आठवत नाही कोण होता. तर भारतीय वर्तमानपत्र, तेव्हाही इंग्रजांची वर्तमानपत्र इथे होती, गॅझेट वगैरे काय म्हणतात ते, पण भारतीय कोणी वर्तमानपत्र काढावं यासाठी प्रयत्न सुरू झाले होते. तर तेव्हा एल्फिन्स्टनने गव्हर्नर जनरलला पत्र लिहिलं होतं की वर्तमानपत्र काढण्याची परवानगी देण्यापूर्वी हजारदा विचार करा, कारण जर्नलिस्ट इज अ फ्रस्ट्रेटेड पॉलिटिशियन. म्हणजे वर्तमानपत्रातून राजकारणाला सुरुवात होईल आणि राजकारणातून हळूहळू आपल्या सत्तेला आव्हान दिलं जाईल. त्याची सुरुवात वर्तमानपत्रातून होईल, हे जे त्याने सांगितलं होतं त्यात आपल्याला भारतीय पत्रकारितेचं मूळ सापडतं की ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून मुक्त होण्याचं हत्यार म्हणून भारतीय जर्नलिझम हे झाला. त्यामुळे तेव्हा पत्रकारिता म्हणजे राष्ट्रवाद होता. आज राष्ट्रविरोध म्हणजे पत्रकारिता होऊन बसला. म्हणजे आपला प्रवास कुठून कुठे झाला बघा. आपल्या राष्ट्राचा अभिमान जागवणं यासाठी पत्रकारिता सुरू झाली, ती आज आपल्या देशाला जगासमोर लाजिरवाणं दाखवणं इथपर्यंत येऊन पोचली. हा किती विचित्र वाटणारा प्रवास आहे, पण तो होतो. मानवी समाजामध्ये आणि जीवनामध्ये ज्या ज्या संस्कृती आणि साम्राज्य निर्माण झाली ती अभिमानातून सुरू झाली आणि त्या अभिमानाची लाज वाटायला लागली, तिथे येऊन त्यांचा ऱ्हास झालेला आहे. आणि त्यामुळे आज जो फरक पडलेला दिसतो, कारण ती बाजारीकरण झालं त्याचं. टिळकांना आपल्याला काही सांगायचं आहे, समाजाला जागवायचं आहे म्हणून त्यांनी केसरी, मराठा वगैरे सुरू केले, किंवा ते सगळे त्या काळातली वर्तमानपत्र तुम्ही बघितली तर ती स्वातंत्र्याने भारावलेली होती. आणि आपल्याला काही सांगायचं म्हणून त्यांनी पदरमोड करून सुरुवात केली. अगदी तुम्ही मराठीतलं पहिलं वर्तमानपत्र दर्पण आपण मानतो. मी नेहमी पत्रकारांच्या अशा कार्यक्रमात गेलो की त्यांना विचारतो की दर्पण जांभेकरांनी सुरू केला, त्याच्या पहिल्या अंकाच्या प्रती किती होत्या आणि पहिल्या अंकाची किंमत किती होती कोणालाही माहीत नाही. पत्रकार दिन साजरा करतात, जांभेकरांचा फोटो लावतात, पण पत्रकारितेच्या मुळाविषयी, मराठी पत्रकारितेच्या मुळाविषयी किती पत्रकारांना माहिती आहे? आविष्कार स्वातंत्र्य सगळ्यांना माहिती असतं, कारण तो फुकटचा आव असतो. पण त्यांनी जे सुरू केलं त्या जांभेकरांनी त्या काळात ज्या वेळेला नव्याने मराठी लोक सरकारी कंपनी सरकारकडे नोकरीला लागत होती, त्यांचे पगार 4 किंवा 5 रुपये होते. अशा काळात छापलेल्या पहिल्या अंकाची किंमत 1 रुपया होती. 1 रुपया होती. मग ते वेडे होते का? लोकांना परवडेल का? कारण त्यांना माहिती होतं मी देतो ही अमूल्य ठेव आहे. आज रद्दी विकली जाते, आम्ही अधिकाधिक पानं आणि कमीत कमी किमतीत देतो असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तो रद्दीचा व्यवहार होतो. आणि ही जी घसरण आहे पत्रकारितेची, याचं कारण
तो जो एक काय म्हणतात त्याला व्रत होतं, त्याचा धंदा झाला, व्रताचा धंदा झाला, ते संपलं. आणि तो बदल आपल्याला जाणवतो, त्याला पर्याय नसतो. हा बदल येतो कारण मी परत सांगितलं ते एक चक्र असतं. तुमच्या उन्नतीपासून ऱ्हासाकडे मानवी चक्र चालू असतं. तर ते पत्रकारितेत ते वकिलांमध्ये आलं, ते कोर्टामध्ये आलं, ते राजकारणामध्ये आले, ते धंद्यामध्ये आलं आहे, सगळीकडे आलेलं. तर तो येणार. आपण फक्त इथे भ्रष्टाचार आहे असं म्हणण्याचे काही कारण नाही. सुप्रीम कोर्टाला याकूब मेमनसाठी मध्यरात्री उठून बसता येतं आणि महाराष्ट्रातल्या आमदारांच्या केसेससाठी 2.5 वर्ष वेळ मिळाला नाही. याची सांगड कशी घालायची सांगा ना. कुठेतरी गफलत आहे ना. आणि तुम्हीच सांगता बरं, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. मग न्यायाची विटंबना, कायद्याची विटंबना कोण करतो? तर तो मानवी ऱ्हास जो आहे तो फक्त तळागाळातल्या एक भजी चोरणाऱ्या किंवा पाकिटमारी करणाऱ्यापर्यंत नसतो, तो टॉप टू बॉटम येत असतो. तो तिथून आला आहे. बुद्धी, मी नेहमी म्हणतो भ्रष्टाचार हा शब्द आपण चुकीच्या अर्थाने वापरतो. कोणीतरी लाच घेतली, कोणीतरी करोडो रुपये काढले, कोणीतरी बँकेत फ्रॉड केला, त्याला आपण भ्रष्टाचार म्हणतो. तो भ्रष्टाचार नाही. जेव्हा मला माहिती आहे मी करतो ते चुकीचं आहे आणि तरीही मी करतो, म्हणजे मी माझ्या विवेक बुद्धीला भ्रष्ट करतो आणि त्यानुसार आचार करतो, तो भ्रष्टाचार आहे. आणि त्यामुळे हा जो आपण फरक पडला असं म्हणतो तो तिथे पडलेला आहे. पत्रकारितेमध्ये जो फरक आला आहे तो तिथे आला आहे. पत्रकारिता बाजार होऊन गेली इतर कुठच्याही धंद्यासारखी. अगदी किराणा मालाच्या दुकानापासून वेश्या व्यवसायापर्यंत कुठल्याही पट्टीमध्ये तुम्ही पत्रकारितेला आज बसवू शकता. तर तो ऱ्हास होणं अपरिहार्य आहे असं मला वाटतं. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि भाऊ तोरसेकर यांच्याशी आपला संवाद असाच सुरू ठेवूया. तुम्ही पाहत राहा सेलिब्रिटी शो होत भाऊ तोरसेकर सर यांच्यासोबत. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहता सेलिब्रिटी शोमध्ये भाऊ तोरसेकर यांना. भाऊ, आता पूर्वी कसं मराठामध्ये जी हेडलाईन असायची ती अशी सगळ्यांना जिंकून घ्यायची की उद्या मराठात काय येईल, काय लिहून येईल, ही एक उत्सुकता जनसामान्यांमध्ये असायची. तसं परत आता होताना दिसत नाही आहे की आताचे सुद्धा म्हणजे वर्तमानपत्र येता आहे तरी पण ती कॅचलाईन जी आहे ती आपल्याला आता मिळत नाही आहे. ह्याच्या मागे काय कारण असू शकतं? कुठच्याही गोष्टीचा अतिरेक झाला, अबंडन्स आला की त्याविषयी उदासीनता येते. म्हणजे अगदी आपण एवढ्या लांब, आता मी सांगितलं, मी नेहमी सोपी उदाहरणं देतो. आमच्या लहानपणी म्हणजे एक 50-60 वर्ष गेलात किंवा 40 वर्ष मागे गेलं तर दिवाळीच्या फराळाचं फार कौतुक होतं, बरोबर? कारण तो लाडू, त्या चकल्या, तो चिवडा हा रोज रोज मिळणारी गोष्ट नव्हती. पण आता इतकं झालं की तुम्ही ऑनलाईन पण मागवू शकता, ऑनलाईन पण मागवू शकता, हॉटेलमध्ये कधी उपलब्ध आहे. तर त्यामुळे आता दिवाळीच्या फराळाला या म्हणून कोणी कोणाला सांगत नाही किंवा एकमेकाच्या घरी फराळाचं ताट जात नाही, कारण त्यातली गंमतच संपून गेली. ते केव्हाही उपलब्ध आहे. म्हणजे मला आठवतं, मी नेहमी सांगायचो की कोणी अगदी माझ्या ह्याच्यानुसार 40-50 वर्षापूर्वी कोणी फराळ त्यांना सांगायचो नाही दिवाळी संपली की 1 आठवड्याने, कारण तो उरलेला फराळ असतो तो दुर्मिळ होतो, मग त्याची चव अधिक असते. नाही तर सगळ्यांच्या घरी चकल्या होणार आहेत, हे मलाही माहिती होतं. पण एक काळ असा होता की दिवाळी आणि आपण म्हणतो ना तेव्हा एवढी संपन्नता नव्हती आणि त्यामुळे जे संपन्न लोक होते, सुखवस्तू लोक होते, त्यांच्या घरी या सगळ्या गोष्टी व्हायच्या आणि मग आपल्या आसपासच्या तुलनेने गरीब असलेल्यांच्या घरी फराळ गेला पाहिजे म्हणून द्यायची ती प्रथा होती. आता त्याच्यात काही गंमत राहिली नाही. आणि त्यामुळे मीडिया इतका पसरला की कोणाकोणाचं काय काय बघू, कोणाकोणाचं काय काय बघू. आता मी उदाहरण देईन, आम्ही 94 साली शिंगोटेंच्या मदतीने आपला वार्ताहर दैनिक सुरू केलं होतं. तर त्याला आता सुरू केलं तर त्याला खप मिळाला पाहिजे, मग त्यासाठी काही काही ट्रिक करावे लागतात. मग आम्ही आम्ही वर्षभरात जवळजवळ 10 महिन्यात 1 लाखापर्यंत जाऊन पोहोचलो. पण त्याचं कारण ते होतं. आणि ते आता मी तुम्हाला अत्र्यांचं उदाहरण दिलं, पण मी आता दुसरं शिंगोटेंचं उदाहरण देतो, जो एक उत्तम विक्रेता होता. वर्तमानपत्र का खपतात?
याविषयी त्याच्या इतका अभ्यास असलेला दुसरा माणूस मला सापडला नाही. कुठची बातमी कुठच्या वेळेला कुठे चालेल आणि मग त्यासाठी शब्द कसे असले पाहिजेत हे ज्याला स्वतःला 4 ओळी लिहिता येत नाही अडाणी माणसांकडून मी शिकलो. म्हणजे मला एकदा आठवतं 94मधलीच गोष्ट आहे आणि त्या चंद्रभागेला पूर इतका आला होता की वारी होईल की नाही याची फिकीर होती. आणि त्यावेळेला ते मागे लागले होते. भाऊ काही करून म्हणाले पंढरपूरच्या वारीवर हेडलाईन करा. अरे म्हटलं असं काय कुठच्या गोष्टीची हेडलाईन करता येते का? घटनेवर आपण हेडलाईन करतो. त्यांनी अक्षरशः माझं डोकं खाल्लं. तू म्हणे काहीतरी काढा काहीतरी काढा. मग मी 8-10 दिवसाची पेपर वर्तमानपत्र चालवत होतं आणि मला लक्षात की चंद्रभागेला पूर आला आणि चिंता काय होती की वारी होईल की नाही, पंढरपुरात पूर आहे. तर मी तोच विषय मांडला कसा की भक्तांचा वारकऱ्यांचा पूर बघून चंद्रभागेचा पूर ओसरला. त्यांनी तो त्या दिवशी तो अंक जास्त छापून विकून दाखवला. तर ह्या गोष्टी कशा असतात की त्या तुम्ही ओढून ताणून आणून चालत नाही. आज तुम्ही यूट्यूब बघा, वर्तमानपत्र डिजिटलमध्ये बघा की हेडलाईन जी आहे त्या हेडलाईनमध्ये बातमीच नसते. अमुक तमुक असं का म्हणाले त्याचा काय आशयच नाही ना, आशयच नाही आहे. त्यामुळे मग सगळ्याच कॅचलाईन करा, सगळ्याच टॅगलाईन करा तर त्यातली मजा संपून जाते. त्यातली मजा संपून जाते. म्हणून ती मजा टिकवली पाहिजे. ती टिकवून जर तुम्ही केलं तर ते अधिक चांगलं चालू शकेल. मराठाचं वैशिष्ट्य ते होतं. म्हणजे मला आठवतं की माझ्या आधीच्या लोकांनी अत्र्यांचा एक किस्सा सांगितला होता की लोक मराठामध्ये ही बातमी कशी आहे एवढ्यासाठी मराठा वाचतं, नाही तर बातमी सगळीकडे आलेली असते. पण याविषयी मराठाला काय वाटतं आणि लोकांच्या डोक्यात एवढं होतं की जणू काय प्रत्येक बातमी अत्रेच लिहितात असं लोकांना वाटायचं. म्हणजे अगदी नेहरूंबरचं जे अत्रेंचं पुस्तक आहे युगांत म्हणून त्यातले 2 अग्रलेख हे विनायक भावेने लिहिलेले आहेत, पण ते अत्रेंच्या नावावर छापले गेलेले. सांगायचं आहे तो की तो जो लोकांना वाचण्याविषयीचा एक आकर्षण होतं ते त्यातून टिकवलं जात होतं. आज आपण बघितलं तर असं वाटतं की लोकांनी वाचू का नाही यासाठी अनेक संपादक लिहितात. म्हणजे जी भाषा असते ती समोरच्या, मी मागाशी आहे ना लोकलाइज आणि नॅशनलाइज, तर लोकांना कळेल का याची चिंता आहे. लोकांना कळू नये इथे गल्लत होते. त्यामुळे ते जे हेडलाईन आणि त्याची गंमत असते म्हणजे आणि ब्लंट हेडलाईन द्यायची. मला अजून एक गोष्ट आठवते की शंकरराव देव नावाचे गांधीवादी होते आणि त्यांच्यावर ते संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातून बाहेर पडले म्हणून अत्र्यांचा भयंकर राग होता. आणि आचार्य नरेंद्र देव नावाचे समाजवादी विचारवंत होते. तर नरेंद्र देव यांचं निधन झालं. अत्रेंनी 8 कॉलम हेडिंग काय दिलं, शंकर देवा सोडून देवा नरेंद्र देवा का नेले. म्हणजे त्याला कशाला ह्याला मारायचं होतं. असली हेडलाईन देणं ही सोपी गोष्ट नाही आहे, सोपी गोष्ट नाही आहे, धाडस होतं. पण त्यासाठीच मराठा लोकांमध्ये जात होता, लोकांमध्ये जात होता, लोकांना आवडत होता की काहीतरी येणार. म्हणजे त्यावेळेचं संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेचं एक आठवतं की सखा पाटील काँग्रेसचे मोठे जायंट नेते होते आणि त्यांनी ते मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र असं ते हे होतं. तर ते काँग्रेसचे होते आणि आंदोलनाच्या विरुद्ध होते. तर सखा पाटलांनी म्हटलं होतं यावश्चंद्र दिवा करो, मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही, सूर्यचंद्र असेपर्यंत मिळणार नाही. तेव्हा अत्रेंनी हेडिंग दिलं होतं सूर्यचंद्र तुझ्या बापाच्या घरचे नोकर आहेत का रे भांडी घासणारे. असं अरे सदोबा सूर्यचंद्र काय तुझ्या घरचे भांडी घासणारे नोकर आहेत का. म्हणजे हे जे होतं हे दुसरा कोणी बोलणार नाही, हे दुसरा कोणी बोलणार नाही किंवा लिहिणार नाही. हे अत्रेंची खासियत होती. म्हणजे त्याची काहीशी झाक तुम्हाला बाळासाहेबांच्या बोलण्यामध्ये, अर्थात बाळासाहेब लेखक नव्हते, ते व्यंगचित्रकार होते आणि बाळासाहेबांची सगळी भाषणं किंवा
तुम्ही हे बघाल ते पंचलाईनमध्ये असायचं, कमीत कमी शब्दामध्ये. आणि अत्रे प्रचंड मोठ्या संख्येने म्हणजे अग्रलेख जवळजवळ पाऊण पान अर्ध पान अग्रलेख असायचा अत्र्यांचा. तर तो भाग होता ना, त्यातून लोक म्हणजे एक पिढी मोठमोठी तयार झाली. त्यांच्या नंतरच्या पिढीत देखील तुम्ही धोवी देशपांडे असतील, तुमचे गोविंद तळवलकर असतील, अनंतराव भालेराव असतील, ते गवा बेहरे, ही सगळी दादू मिया, ही सगळी माणसं बघितली तर तुम्ही ते वाचलं आजच्या पिढीने, तुम्हाला वाटेल कोण आपण आजचे संपादक आहे, खुजे नाही बुटके पण नाही आहेत, इतकी जायंट माणसं आम्ही बघितलेली. आणि मी नेहमी सांगतो की त्यांच्या पंक्तीतलं खरकटं मी देतो, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कल्पना करा पक्वान्न आणि पंगत काय होती असं. त्यामुळे हा जो बघा त्या कॅचलाईन गेल्या, कारण त्यासाठी जे टॅलेंट लागतं, त्यासाठी जे माहिती असावी लागते. काल मला एक ईमेल आली आहे की आम्ही आयाराम गायाराम हा शब्द ऐकतो खूप, तर ह्याची उत्पत्ती कुठून झाली हे सांगा. शब्द वापरतो पण तो शब्द आला कुठून, म्हणजे इतकं अंधानुकरण झालेलं आहे. मी उदाहरण नेहमी की तुम्ही शाळेत असताना तुम्ही बघितलं असेल, प्रत्येक शाळेमध्ये शिक्षण खात्याने पाठवलेलं एक पोस्टर लावलेलं होतं, मुलाच्या हेडमास्तरांना लिंकनने लिहिलेले पत्र. लिहिलं आठवलं पोस्टर, असं कुठलंही पत्र नाही आहे, पण ते जवळजवळ 20 वर्ष प्रत्येक शाळेत शिक्षण खात्याने पाठवलेलं पत्र आहे. एक माणूस त्याच्या डोक्यात आलं हे पत्र ओरिजिनल इंग्लिशमध्ये वाचावं आणि त्याने शोध घेतला 8-9 महिने. शेवटी अमेरिकन हिस्ट्री काँग्रेसने त्याला लिहून दिलं की असं लिंकनचं कुठलंही पत्र नाही आहे. पण मी त्याला अंधानुकरण म्हणतो. म्हणजे आणि आणखीन एक गोष्ट अशी होती की एक शब्द चालतोय म्हटल्यावर तो इतका गुळगुळीत केला जातो की वासनाकांड हा शब्द इतका, ह्या धुतलं, काय शब्द आहेत मला कळत नाही, काय शब्द काय आहेत. रोज आपण बघतो उखाळ्या पाखाळ्या टी व्हीवरच्या किंवा वर्तमानपत्राच्या हेडिंगमध्ये, मला गंमत वाटते काय लिहित आहेत, काय बोलत आहेत, त्यांना तरी कळतंय का. आणि त्यामुळे ह्या बाबतीत एक मी मानतो की सामान्य वाचक जो आहे, जो फार बुद्धिमान नाही, तो अतिशय सूक्ष्म विचार करणारा आहे आणि त्याला आधी कळतं की हे वाचायचं बंद केलं पाहिजे. आणि त्यामुळे अख्खा मीडिया आज डबघाईला गेलेला आपण दिसतो किंवा बघतो. त्याचं कारण हा सामान्य माणूस आहे की त्याला कळायला लागलं हे बुद्धिमंत नाही, त्यांचं ऐकायची गरज नाही, आणि त्यातून सगळं डबघाईला गेलेलं. अग्रलेखांचा आपण उल्लेख केला, त्याविषयी थोडंसं सांगा की अग्रलेखसुद्धा पूर्वी वाचले जायचे, आता अग्रलेख आले काय आणि गेले काय, म्हणजे एवढं त्याला महत्त्व राहिलेलं नाही आहे. आणि प्रत्येक वर्तमानपत्र असू दे किंवा आता सगळे न्यूज चॅनल्स असू दे, प्रत्येक पक्षाचं त्याची लॉबी झालेली आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही, पक्षाची लॉबी व्हायला हरकत नाही. सामना हे वर्तमानपत्र हे शिवसेनेसाठीच चाललं पाहिजे, शिवसेनेच्या भूमिकेतूनच चाललं पाहिजे. पण जर आपण इंडिपेंडंट होतो, उदाहरणार्थ लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ किंवा हे लोकमत असेल, हे अधिकृतरित्या आपण कुठच्या पक्षाचं मुखपत्र नाही असं म्हणतात, तर मग त्यांनी तटस्थ राहिलं पाहिजे. आयडिया क्लिअर ठेवायचे. म्हणजे तुम्ही ह्याची चूक दाखवा, त्याची चूक दाखवा, ज्याचं चांगलं आहे त्याची प्रशंसा करा, पण ते राहिलं नाही, ते राहिलं नाही. त्यामुळे आज तो सगळ्यात नावाजलेला संपादक कोण आहे की ज्याने आपला अग्रलेखच मागे घेतला. जगाच्या इतिहासात हा एक संपादक आहे आणि तो सगळ्यात बुद्धिजीवी म्हणवतो स्वतःला. तर याचं कारण असं आहे की ते वाचनीय राहिलं नाही, मुळात वाचनीय राहिलं नाही. मला नाही, मी तुम्हाला माझाच अनुभव सांगतो. 1980-82 मी मुंबई सकाळमध्ये काम करत होतो. माधव गडकरी आमचे संपादक होते. राकेलेले खूप ज्येष्ठ पत्रकार जे महाराष्ट्र टाइम्स म्हणून सहसंपादक म्हणून रिटायर झाले होते, ते सकाळमध्ये 4 तास यायचे. आत्माराम सावंत माझे सिनियर मराठामधले होते. तर गडकरी, सावंत आणि लेले हे दर आठवड्याला 2-2 अग्रलेख लिहायचे. एक दिवस आडते लिहायचे, 3 दिवस, 6 दिवस, आणि रविवारी एक छोटा अग्रलेख असायचा. तर मी रविवारच्या पुरवणीचं काम करायचो. तर एक दिवस आमची मीटिंग झाली, तर गडकरी म्हणाले तुम्ही रविवारचा छोटा अग्रलेख लिहून टाका. तर म्हटलं मी नाही लिहिणार. तर म्हणाले का?
म्हटलं अग्रलेख लिहिता येत नाही मला, मी अग्रलेख लिहिणार नाही. व खूप उज्जत झाली, तासभर आमचा वादावादी चालली होती. म्हणून मी नोकरी सोडीन पण अग्रलेख लिहिणार. म्हटलं मला अग्रलेख लिहिता येत नाही आणि अग्रलेख म्हणून मी काहीतरी लिहिणं हा वाचकावर अन्याय आहे आणि म्हणून ते करणार नाही. मी पाहिजे नोकरी सोडीन. मी माझ्या पत्रकारितेचे प्रामाणिक आहे. ते म्हणाले मग जाऊन दे, अगदी नोकरी वगैरे सोडायपर्यंत कुठे जाता. पण वडीलधारे होते, राखेलेले वडीलधारे होते. 2-3 दिवसात मी तरुण होतो, तापट पण जास्त होतो. तर राखेलेले म्हणाले चला भाऊ जरा चहा पिऊन. म्हणून आम्ही खाली गेलो हॉटेलमध्ये. त्यांनी तो विषय काढला. म्हटलं लेले मला पटवू नका. नाही नाही म्हणे, तुमचं गडकरींचं भांडण चालू द्या म्हणे, मला त्याच्यात पडायचं नाही. तुम्ही अग्रलेख अजिबात लिहू नका, माझं काही म्हणणं नाही. फक्त तुम्हाला अग्रलेख लिहिता येत नाही ह्याच्यावर माझा आक्षेप आहे. तर म्हटलं का? तर म्हणे आम्ही लिहितो ते अग्रलेखाच्या जागी छापलं जातं, पण तो अग्रलेख नसतो, तो लेख असतो. पण तुम्ही लेख म्हणून जे लिहिता आणि आपण सकाळ तो अग्रलेख असतो. म्हटलं म्हणजे काय? ते म्हणाले की जे वाचून माणूस विचाराला वाचक प्रवृत्त होईल तो अग्रलेख असतो आणि ज्याच्यात माहिती असते तो लेख असतो. तर मी काय ऐकलं नाही त्यांचं. ही 82 मधली गोष्ट आहे. त्यानंतर 94 मध्ये मी सांगितलं ना, मी आपला हा सुरू केला पेपर. म्हणजे जवळजवळ त्यानंतर 12 वर्षांनी वार्ताहर सुरू करायचा होता आणि मी पुण्याला गेलो होतो. तर फर्ग्युसन कॉलेजचे प्रिन्सिपल दाणी म्हणून होते आणि ते माझ्या सासऱ्यांचे विद्यार्थी. त्यामुळे ते नेहमी म्हणायचे. म्हणून ते गेलो त्यांच्याकडे, म्हटलं असं असं आहे वगैरे. ते बायकोन सांगितलं बुवा असं असं आहे. तर ते पटकन म्हणाले अग्रलेख चांगला लिहा. म्हटलं का? म्हणे मी गेल्या 10 वर्षात अग्रलेख वाचायचे बंद केले. हल्ली कोणी अग्रलेख लिहित नाही म्हणून, काही ढकलतात. तो अग्रलेख म्हणजे काय, चांगला म्हणजे काय? तेव्हा त्यांनी मला लेलेंचीच व्याख्या सांगितली. ज्यामुळे विचाराला माणूस प्रवृत्त होतो तो अग्रलेख. तर तो आज राहिला नाही. आणि मला बरं वाटतं अनेक, मला वाटतं मला आता नाव आठवत नाही, इंग्लिश वर्तमानपत्राने ओपनली शेवटचा अग्रलेख लिहून अग्रलेख यापुढे आम्ही छापणार नाही असं इंग्लिश वर्तमानपत्रात सांगितलं. का? तर म्हणाल अग्रलेखाची गरजच उरली नाही. कारण बातम्याच अग्रलेखासारख्या लिहायला लागल्यात. बातम्या अग्रलेखासारख्या लिहायला लागलेत. अजेंडा पत्रकारिता आली आहे. म्हणजे तुम्ही हा संपादक आहे, हा लिहितोय म्हटल्यावर ते वाचायची गरज नाही. तो लिहिणार काय तुम्हाला माहिती आहे. तो किती कुत्सितपणे लिहिल, तो किती चमचेगिरी करून देईल हे तुम्हाला कळू शकतं. आणि चुकीच्या माहितीच्या आधारे किंवा जाणीवपूर्वक चुकीची माहिती पास करणं, म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन नाही, राईट टू मिसइन्फॉर्मेशन झालेलं आहे आता. आणि त्यामुळे मग काय असं हळूहळू लोकांना कळतं. आता मी माझ्या मुलीला मला सांभाळावं लागलं, काही परिस्थिती होती त्यामुळे. जवळजवळ 2-2.5 महिन्यापासून 20-22 महिन्याचे होईपर्यंत आईसारखं मी सांभाळलं तिला. कारण ते दुसरं कोणी करू शकत नव्हता, मी केलं. पण त्यामुळे मुलांविषयी मला एक आकर्षण आहे. मी तिचा अभ्यास घेतला, सगळं केलं. मी त्याच्यावर पुस्तक पण लिहिलं, कोरी पाटी म्हणून. पण ती मुलगी UPSC येऊन आता सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये मोठी अधिकारी आहे, जॉईंट डायरेक्टर वगैरे. प्रश्न असा आहे की त्या सगळ्या 5-7-10 वर्षाची होईपर्यंत तिच्याशी मी ज्या पद्धतीत बोलत वागत होतो, आज ते बोललो तर चालेल का सांगा? तिला काही गोष्टी समजत नाहीत, त्यामुळे तिच्या समजुतीच्या मर्यादेत राहून मला तिच्याशी बोलावं लागत होतं. आज ती जाणकार झालेली आहे, स्वयंभू. बरोबर आहे. ज्या वेळेला वाचक तसा जाणकार होतो तेव्हा तुम्हाला आणखीन आपली बौद्धिक पातळी वर घेऊन जाईल. तुमचं खोटेपण उघडं पडता कामा नये. आज मी जरी तिचा बाप असलो तरी ती अधिकारी आहे, त्यामुळे तिच्याशी बिहेव करताना, तिच्याशी संवाद करताना मला एक बघावं लागतं की मी तिच्यासमोर खुळा पडू नये. कारण शी इज डिसिजन मेकर नो. बरोबर आहे. तर जर तुम्ही संपादक म्हणून कालपर्यंत लिहितं, ती पिढी सरकून पुढे येते ना. तिला जेव्हा समजायला लागतं तेव्हा मग तुम्ही धादान खोटं लिहिताय त्यांना कळतं. तुम्ही थापा मारताय किंवा तुम्ही निर्बुद्ध आहात, त्यावेळेला मग तुमच्याविषयीचा आदर संपून जातो आणि मग तुमच्या लिखाणाविषयीचा आदर संपून जातो. आणि तिथे अग्रलेखाची
सगळी शोकांतिका जी झालेली आपण बघतो ती तिथे झालेली आहे, तिथे झालेली आहे. एक गोष्ट गमती, मी नावं घेत नाही शक्यतो, कधी कधी घेतो, पण अनेकदा इतकी चुकीची. मला आठवतं की एका इंग्रजी वृत्तपत्रात चांगला जाणकार माणूस, मी त्याला मेल पाठवली, त्याने काय मला माफी वगैरे मागितली नाही, पण ॲटलिस्ट त्याच्या ॲप्रोचमध्ये बदल झाला. तेलावरचं राजकारण वगैरे त्याने लिहिलं होतं. तर तेलावरच्या राजकारणामधल्या किती गमती जमती आहेत तुम्हाला माहिती पण नाही. तिथे बसून तुम्ही अरे अरबांमध्ये शिया सुन्नी आहेत. एक गोष्ट की अरबस्थानात मिळालेलं तेल आहे, जिथे तेल मिळाले त्या जमिनीवर राहणारा बहुसंख्य वर्ग शिया आहे, आणि त्याने डोकं वर काढलं तर सुन्नींचं राजकारण संपेल, हे तेलाचं राजकारण आहे. आता तुम्ही इथे बसून अमेरिकन किंवा ब्रिटन किंवा वॉशिंग्टन पोस्टने काय लिहिलंय या आधारावर तुमची मतं बनवायला लावा तर गल्लत होते. आणि तिथे मग सुजाण झालेला जो वाचक आहे तो हळूहळू करत तुमच्यापासून दुरावत गेलाय, आणि त्याचा परिणाम मग एंटायर तो हळूहळू करत इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आला, डिजिटल मीडियामध्ये आला, की तुम्ही लिहिता त्यात तथ्य नाही आहे दिसतंय आणि लोकांना कळतंय ना. म्हणजे मी आत्ता एक गोष्ट सांगतो, मी मध्ये फिरून आलो कराडला. मला एका कॉलेजजवळ चहा पित असताना त्या कॉलेजची 2 मुलं, विशीतली मुलं बोलत होती. तर एक मुलगा ते बटोगे तो कटोगे याच्यावरून बोलत होता. तो एक जण त्याला विचारतो, एकाला दुसऱ्याला विचारतो की एवढं हिंदूंनी घाबरायला पाहिजे का. दुसऱ्या मुलाने दिलेलं उत्तर फार ग्रेट आहे. तो म्हणाल तू जे बोलतो ना हे 10 वर्षापूर्वी त्या जर्मनीची मर्केलबाई बोलत होते. आज त्या जर्मनीत काय चाललंय बघ. मग 10 वर्षांनी आपल्याला काय म्हणावं लागेल. किती म्हणजे त्याला जर्मनी आणि मर्केल, मी हैराण झालो. त्याला माहिती आहे आणि आमच्या कुठल्याही संपादकांना माहिती नाही, बातमीदारांना माहिती नाही, पत्रकारांना माहिती नाही. आणि तिथे मग पत्रकारिता मला जी माहिती आहे ती तुम्ही देऊन मी काय करू. मला नको आहे तुमची माहिती, त्यातून मला नवीन काय मिळणार नाही आहे. मग लोक तुमच्यापासून दुरावत जातात. जी मीडियापासून लोक आज दुरावत गेलीत त्याला अर्थात सोशल मीडिया किंवा 4 बाजूने येणारे फेसबुक आहे किंवा काय ते, ह्यातून इतकी अमेरिकेत काही खुट्ट वाजलं तर 15 मिनिटात मला मिळालेलं असतं. मला वर्तमानपत्रासाठी किंवा चॅनेलसाठी थांबायला लागत नाही. अनेकदा चॅनेलवाल्यांना सोशल मीडियातून बातमी घ्यावी लागते, बरोबर आहे ना. तिथे मग त्याचा ऱ्हास झाला. आणि मग तोच अग्रलेखाच्या बाबतीत झाला आहे. ज्यांना स्वयंभूरित्या विचार पण करता येत नाही ती माणसं दुसऱ्याला विचार करायला सांगणार कशी, तिथे तो ऱ्हास झालेला आहे. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि सेलिब्रिटी शोमध्ये भाऊ तोरसेकर यांचे विचार ऐकूया. सेलिब्रिटी शोमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण भाऊ तोरसेकर सर यांच्याशी संवाद साधतोय. भाऊ, आता थोडं पर्सनल विचारते. आणि पत्रकार आहात तुम्ही आणि राजकीय विश्लेषक इतकी वर्ष, आता जवळजवळ अर्धशतक केलेलं आहात. तर कधी तुम्हाला वाटलं का की म्हणजे आता मार्मिकमध्ये होता तेव्हा कुठल्या अमुक एका पक्षात जावं किंवा राजकारणात उतरावं असं कधी वाटलं का? नाही, मला असं कधीच वाटलं नाही. म्हणजे मी अगदी आता कुमार सप्तर्षी, हुसेन नलवाई आहे, भालचंद्र मुणगेकर आहे, बरेच लोक आहेत, मित्र आहेत माझे. पण ज्यावेळेला मी विद्यार्थी चळवळीत होतो आणि जेव्हा माझ्या लक्षात आलं की तुम्ही एका संघटनेशी स्वतःला बांधील करून घेतलं किंवा त्या संघटनेच्या चुका दाखवता येत नाहीत, त्या शिस्तीत राहिलं पाहिजे. ती शिस्त चुकीची असं मी म्हणत नाही. एखादी संघटना चालवायची तर त्याला शिस्त असली पाहिजे. मग तुमच्यासमोर चॉईस असतो की तुम्ही त्या शिस्तीत बसायचं की बाजूला राहायचं. तर मग मी, आणि दुसरी गोष्ट, राजकारणात बेधडक खोटं पण बोलावं लागतं. तर या दोन्ही गोष्टी शक्य नसतील तर आपण त्यापासून अलिप्त राहावं. आणि दुसरी गोष्ट आणखीन एक अशी आहे की आज मी इतका मस्तपैकी आहे की मी कोणालाही नालायक म्हणतो, कोणालाही ग्रेट म्हणतो, पण मी काय करतो तुम्ही काहीच करत नाही. हे केवढं मोठं चैन आहे. म्हणजे मला उलटं कोणी विचारलं तू हे सगळं करून दाखवतो, मला नाही करता येणार आहे. मी साधं घरात सफाई काम करणारी आमची कामवाली असते,
मला तिचं कौतुक आहे, तिथे इतकं मला घर स्वच्छ करता येणार नाही. हां, तिचे दोष मी काढेन, पण तिने म्हटलं घे झाडू आणि करून दाखवतो, मला नाही येणार आहे करता. त्यामुळे जे त्यांना चांगलं येतं त्यांचा रिस्पेक्ट केला पाहिजे. मग तो राजकारणात असो किंवा झाडू मारणारा असो. आपण रस्त्यावरून बघतो ते सफाई कामगार काम करतात, ती झाडू घेऊन तुम्ही तेवढ्या वेळात तेवढं करून दाखवा, तेवढ्या काय दुप्पट वेळात करून दाखवा शक्य नाही तुम्हाला. त्यांनी एक त्यांचं स्किल डेव्हलप केलेलं असतं. आपण बातम्यांमध्ये असेल, लिखाणामध्ये आपण एक स्किल डेव्हलप केले. कुठचाही माणूस त्याचं एक स्किल असतं. गटर साफ करणं स्किल आहे, सोपं नाही आहे. तर त्यामुळे राजकारणात जावं का तर नाही अजिबात. म्हणजे असा योग आला होता, पण मी तो स्ट्रेट वे नाही म्हणून सांगितलं की एक तर मी तुमच्या शिस्तीत बसणार नाही, आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मी आळशी माणूस आहे. मी सकाळी 8-10 वाजेपर्यंत झोपतो, रात्री 3पर्यंत जागतो. तर मला सकाळी कोणतरी माझ्या घरात आला की तिकडे गटार तुंबलं किंवा हे आहे आणि तिकडे मुलाची ॲडमिशन, मला नाही चालणार. ती कटकट नको ना मला. मग त्यापासून अलिप्त राहा. मला अनेकांना कळत नाही, अनेक पत्रकारांना ही काय खाज आहे मला कळत नाही. आणि मग तो आईन्स्टाईन आपलं काय तो एल्फिन्स्टन आठवतो की पत्रकार हा फ्रस्ट्रेटेड पॉलिटिशियन आहे. म्हणजे राजकारणात जाता येत नाही, त्याचा मार्ग काढण्यासाठी अनेक जण पत्रकार होतात. मला त्याच्यात नाही. मला अशी एक संधी आली, मी स्ट्रेट वे नाकारली की मला हे जमणारं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट होतं, आजच्या राजकारणामध्ये तुम्हाला उत्तम भाषण येणं किंवा अभ्यासाची विषयाची जाण असणं एवढ्यावर भागत नाही. अनेक गोष्टी पक्षासाठी बेकायदा वगैरे कराव्या लागतात. नाही अगदी म्हणजे एवढंच नाही. मला एक केंद्रीय मंत्री झाले होते आणि त्यांनी मला ऑफर केली होती, ते अर्थ खात्याचे होते आणि काहीतरी वेस्टर्न रिजनमध्ये ॲडवायझरी बोर्ड असतो नॅशनलाइज बँकांना, त्याच्यात तुम्हाला टाकतो. म्हणजे तिथे करणार काय मी सांगा म्हणून. म्हणजे त्या बँकेच्या कामकाजामध्ये बदल काय व्हावा ह्या दृष्टीने नाही 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 ते नाही करायचं, पण फायदे खूप आहेत. मग मी फायदे काय आहेत तर कोणाचं तरी कर्ज थकलं त्याला मुदत वाढ द्या, हे करण्यातून मला पैसे काढता येतात. म्हणलं मी त्याचं करू शकणार नाही, मला नको आहे त्याच्यात, तो माझा बायोडाटा मागूच नका. म्हणजे राजकारणीच नाही, अशा पद्धतीची जी अधिकारपदं असतात त्यापासून पण मी दूर आहे. कारण ती जबाबदारी जर त्या पदाची घ्यायची असेल तर तितकं प्रामाणिकपणे काम करू शकेन तिथे राहून, असं मला वाटत नाही. त्यापासून दूर राहा. त्यामुळे ह्या गोष्टीचे मोह नाहीत मला. आणि दुसरी गोष्ट, मी माझ्या गरजा कमी ठेवलेल्या आहेत. त्यामुळे एक दिवस वाटलं उठून बाहेर पडलो, 29 नोकऱ्या सोडल्या, आय एम हॅपी. कारण मी माझ्या गरजा कमी ठेवल्यात ना. आपोआपच गरजा कमी ठेवल्या की तुम्हाला स्वतःला विकावं लागत नाही. त्यामुळे या सगळ्या अनेक लोकांना असं वाटतं की भाऊला भाजप राज्याचा, अरे मला नको आहे बाबा, ती जबाबदारी कोण घेईल. अनेकदा सकाळी उठून तिकडे हजर राहा. आत्ता मी सांगतो, ते जयपूर डायलॉगला गेलो होतो मी, तर त्यांनी मला सांगितलं की आपको सुबह प्रोटोकॉल में खडा रहना है. म्हणलं काय का प्रोटोकॉल आहे. तर त्याच्या अधिवेशनाला राजस्थानचे राज्यपाल येणार होते. तो म्हणलं आपने मेरा नाम क्यों रखा, मुझे पूछा तो नहीं. म्हणलं नाही नाही उन्होंने बोला है गव्हर्नर. म्हणलं कोण आहे गव्हर्नर, मला माहीत नव्हतं. ते आपले संभाजीनगरचे हरिभाऊ बागडे, ते आता तिथे गव्हर्नर आहेत. तर त्यांनी इन्व्हायटींची यादी, अरे भाऊ आहे उसको सुबह बुलाओ मेरे बाजू में बिठा. तर मला तो मनस्ताप झाला. आणि त्या दिवशी मला 8ला उठून 2 तास आधी सगळी तयारी करून 9:45 तिथे हजर राहावं लागलं. एवढ्या कटकटी मी सहन करू शकत नाही, तर खासदार आमदार झाल्यानंतर किती कटकटी असतील. त्यापासून दूर राहा, त्यापासून दूर राहा. म्हणून मी दूर राहतो. पण राजकारणातले सगळेच रंग तुम्हाला कळलेले आहेत, पण राजकारणाकडे तुम्ही कसं पाहता? नाही, माझं म्हणणं असं आहे की तसं आपण सगळे राजकारणी असतो. जर तुमच्या आयुष्याला सगळीकडून राजकारणाने व्यापलेलं आहे, राजकारणाने, तर तुम्हाला त्यापासून सुटका नाही ना. म्हणजे हे सरकार नालायक आहे, तो आमदार काय करत नाही, आमच्याकडचा नगरसेवक हलकट आहे, हे सगळं बोलणं सोपं आहे. मग तुम्ही येऊन बदला.
तुम्ही येऊन बदला. नसेल तर ॲटलिस्ट मतदानाला जाणं. मी मध्यंतरी एका इंग्रजी वर्तमानपत्राला 5 वर्षापूर्वी मी 14 आणि 19 आणि 24 तिन्ही लोकसभा निवडणुकीच्या वेळेला पुस्तकं लिहिली होती. कशी निवडणूक होईल, काय होईल, कोण जिंकेल. तर ती खरी ठरली. म्हणून त्यांनी मला बोलवलं होतं की तू अंदाज कसे काढतोस. तर तिथे बोलता बोलता मी एक विषय त्यांना सांगितलं. म्हटलं गंमत बघा की हे सगळं आपण बोलतोय, आपण ज्या मतदारसंघात बसलोय त्याला कुलाबा मतदारसंघ म्हणतात. या कुलाबा मतदारसंघात फार फार तर 28 ते 35% मतदान होतं, 65% मतदान होत नाही. आणि लोकशाहीचे सर्वाधिक लाभार्थी इथे राहतात. नरिमन पॉईंट, फेडर रोड, जे काय म्हणाल ते बरोबर आहे. पण लोकसभा काय ते लोकतंत्र धोक्यात आहे याच्यावर चर्चा करायला टी व्ही चॅनलवर येणारे बहुतेक लोक तुम्हाला इथेच राहणारे दिसतील, पण मतदानाला जात नाहीत. आणि दुसरीकडे गडचिरोलीमध्ये नक्षली लोक धमक्या देतात, मतदानाला जाऊ नका, टांगड्या तोडू, गोळ्या घालू. तरी 5-5 किलोमीटर चालत तो माणूस मतदानाला जातो. तो लोकशाही जगवतो, तुम्ही लोकशाहीवर बोलता. हा जो आपण फरक बघतो तो मी समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे राजकारणातले डावपेच मला सगळे कळतात, पण आपल्याला माहिती आहे की आपण ते करू शकणार नाही आहोत. मग सचिन तेंडुलकर एवढा महान झाला, मग आचरेकर का नाही झाले? तर आचरेकर माहिती की आपण त्या सगळ्या पट्ट्यात बसणार नाही, पण आपण ट्रेंड करू शकतो, आपण कान धरू शकतो. आयुष्यात कान धरणारा कोणतरी असावा लागतो. अनेक जण, मी सांगतो ना, मला माझ्या लिखाणामध्ये बोलण्यामध्ये चूक झाली तर मी कधी लपवली नाही. मला कोणी सांगितलं, मी व्हिडिओत बोलताना सांगतो माझ्या परवाच्या व्हिडिओमध्ये अशी अशी चूक झाली, या माणसाने मला फोन करून किंवा ईमेलने कळवलं. हे सांगायची लाज वाटत नाही मला. का तर चूक मान्य केली नाही तर ती लपवता लपवता तुम्ही अधिक चुका करत जाता. त्यामुळे हे मला सगळं कळतं, मी दाखवतो. मला सगळे मी सगळ्यांना भेटलेलं नाही, पण जे भेटतात ते सांगतात तुमच्यामुळे आम्हाला इतक्या इन्साईट्स मिळतात. म्हणजे अगदी नावं न घेता सांगतो, 3 इंटेलिजन्स ऑफिसर्स आहेत माझे मित्र म्हणजे त्यातून झालेले मित्र. ते मला सांगतात आपसे हमको बहुत सारी इन्साईट्स मिळते. इंटेलिजन्स म्हणजे गुप्तचर खातं. तर ते मी सगळ्यांना सांगतो की हे मला कळू शकतं कारण मी माझ्यातलं मूल मरू दिलेलं नाही. मूल म्हणजे कुतूहल असतं. तुम्हाला जगाच्या, आता माझी नात आहे 4 वर्षाची. मध्यंतरी मी दिल्लीला होतो, तिच्या बरोबर होतो, बघत होतो आम्ही. तर तिला सांभाळणारी एक बाई आहे. तिला म्हणजे त्या बाईने असं झाडूने झटकल्या, त्या मुंग्या होत्या त्या. ती म्हणा उसको मत फेको ऐसा, चीटी को दुखता है. अरे मुंगीला दुखतं ही कल्पना ह्या मुलीच्या डोक्यात आली कुठून? मला त्याच्याविषयी कुतूहल आहे. तर ते जे तुमच्या डोक्यात असेल ना, तर तुम्ही निरागसपणे घडणाऱ्या घटना बघू शकता आणि त्या बघू शकलात तर त्याचा अर्थ लावणं सोपं असतं. पण तुम्ही बायस असाल, तुम्ही काय म्हणतात ते अढी असेल तुमच्या मनात, तर तुम्ही ते बघू शकत नाही ना, बघू शकत नाही. म्हणून त्यातलं तुम्ही वाईटच बघणार, चांगलं बघणारच नाही. असं असेल तर जग बघणं आणि समजणं अवघड होऊन जातं. माझं तसं नाही. मी एखाद्यावर टीका करतो. आता उदाहरणार्थ शरद पवारांवर मी खूप टीका केली. शरद पवारांना मी एकदाही भेटलेलो नाही, पण माझा शरद पवारांचा आक्षेप काय, शरद पवार हा अत्यंत टॅलेंटेड माणूस आहे, प्रचंड प्रतिभावंत आहे, पण त्यांनी आपल्या प्रतिभेचा, टॅलेंटचा वापर समाजासाठी केला नाही. हा माझा राग आहे. मी एक मराठी माणूस आहे आणि माझ्या समाजातला एक अत्यंत प्रतिभावंत माणूस, त्याने आपलं सगळं टॅलेंट वाया घालवलं. हा माझा व्यक्तिगत राग आहे पवारांवर. पंतप्रधानपदावर दावा करू शकणारा आणि ते मिळवू शकणारा दुसरा नेता नव्हता ना कोण. पण ते जर हुकलं असेल, आपण आपल्या घरात 4-5 मुलं असतात, त्यातलं हुशार मुलं असतं त्याच्याकडूनच आपल्या अपेक्षा जास्त असतात ना. जे मूल रडत खडत कसं तरी 35-40% तो नापास झाला तरी आपल्याला वाईट वाटत नाही, पण हुशार मुलगा असतो तो 95 मिळाले तर 96 का नाही मिळाले ही अपेक्षा असते ना आपली.
आपण त्याच्यावर टीका करतो. माझी टीका करण्याचा हेतू तो असतो. टीका ही डॉक्टरसारखी असली पाहिजे. डॉक्टर इजा करतो, टोचतो, पण सधेतून करतो. तर टीका ही सधेतूनही झाली पाहिजे. आणि तिथे सगळ्यांची गल्लत होते, तिकडे सगळ्यांची गल्लत होते. टीका टिप्पणी करताना राजकारणामध्ये राजकारण सगळं समजलं तरी एवढं आपल्याला माहिती, म्हणजे मी मी लोहियावादी म्हणतो स्वतःला. लोहिया म्हणजे डॉक्टर राम मनोहर लोहिया जे समाजवादी विचारवंत होते. मी शाळकरी वयामध्ये त्यांचा एक इंटरव्ह्यू कुठेतरी वाचला होता आणि तेव्हा ते खूप जायंट माणूस होते. तर त्यांनी विचारलं होतं की तुमच्या पक्षाचं बहुमत आलं तर तुम्ही पंतप्रधान व्हाल का? बिलकुल नाही म्हणाल, मी पक्ष सोडीन. तर का? तर म्हणे माझा स्वभाव विरोधी पक्षात बसायचा आहे, मी विरोधी पक्ष म्हणून उत्तम काम करू शकतो. म्हणून तुमच्या मते पंतप्रधान नेहरू म्हणाले. नेहरू चांगलं पंतप्रधान म्हणून ती सगळी जबाबदारी पेलू शकतो, पण त्याला वठणीवर आणण्यासाठी विरोधी पक्ष पण चांगला असला पाहिजे. आणि ते मी जर विरोधी पक्ष राहिलो नाही तर ते काम करणारा दुसरा कोण आहे? म्हणजे विरोधी पक्षाची लोकशाहीतली आवश्यकता त्यांनी सांगितली, जिचा मागमूस आज नाही. ह्यांनाही सत्तेत जायचं आहे, त्यांनाही सत्तेत जायचं आहे. विरोधी पक्ष कोण? लोकशाहीच्या रचनेमध्ये सत्ताधारी बैल असतो आणि विरोधी पक्ष हा हातात चाबूक घेतलेला गाडीवान असतो. आज आपण लोकशाही फसलेली म्हणतो ना, त्याचं बेसिक कारण असं आहे की बैल दौडत सुटलेले आहेत आणि त्यांना कंट्रोल करणारा गाडीवान म्हणजे नेमका विरोधी पक्ष नाही. मग त्या विरोधी पक्षात राहणे म्हणजे त्या अर्थाने मी ती भूमिका म्हणून प्रतिपक्ष हे नाव मी का दिलं आहे की दुसरी बाजू मी सांगतो. मग ती तुम्हाला कधी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने वाटेल, कधी ते विरोधी पक्षाच्या बाजूने वाटेल, पण बेसिकली लोकांना शहाणं करण्याचं, प्रबोधन करण्याचं जे पत्रकारितेचं काम आहे, ही आजची प्रस्थापित पत्रकारिता विसरली आहे. तिला चाबकाने हाणणं हा प्रतिपक्ष आहे माझा. आणि प्रतिपक्ष हिट होण्यामागे सुद्धा हीच भूमिका आहे की तुमचे जे विचार आहेत ते जनसामान्यांच्या मनातले आहेत, त्यामुळे ते त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत. काय आहे त्रुटी ते कळते एवढं. आता महाराष्ट्राबद्दल तुमचे विचार जाणून घ्यायचे आहेत. महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न आहेत. एक मुख्यमंत्री मग कुठला असावा, किंवा परप्रांतीयांचे लोंढे, आपल्या मराठी माणूस राहील का, हे सगळे विषय महाराष्ट्रासमोर आहेत. आणि तेव्हाचा महाराष्ट्र तुम्ही पत्रकारिता करत होता आणि आताही करताय, तर आताचा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचं भवितव्य काय असेल? नाही, महाराष्ट्राचं भवितव्य कुठल्याही देशाचं, समाजाचं भवितव्य हे 4-5 वर्षाचं नसतं. म्हणजे मला मोदी आवडण्याचं हे कारण आहे की हा दीर्घकाळानंतर असा नेता आला आहे की तो 15-20 वर्षापुढचं बघू शकतो किंवा विचार करू शकतो, त्या दृष्टीने योजना आणू शकतो. बरोबर आहे? म्हणजे बाळासाहेबांकडे होतं. म्हणजे बाळासाहेबांनी, मला आठवतं ज्यावेळेला मुंबई पुणे रस्ता 1800 कोटी कर्ज काढून बांधायचं ठरवलं, त्याच्यावर सगळ्या बुद्धिमंतांनी टीका केली होती की जुन्या रस्त्यावर डांबर टाकून दाखवा. आज ते सगळे त्या रस्त्याने जात आहेत. पण तो रस्ता झाला आणि देशभर रस्त्यांचं नेटवर्क इतकं चांगलं उभं करता येईल याकडे लोकांचं लक्ष वेधलं गेलं. आज देशाच्या कानाकोपऱ्यात जितके रस्ते बांधले गेलेत, ज्या प्रकारचे रस्ते बांधले गेलेत, त्याचे परिणाम तुम्हाला पुढच्या 10-15 वर्षात दिसणार. मला आठवतं केनेडींचं एक वक्तव्य मी ऐकलं होतं की जगातले लोक अमेरिकेत येतात आणि त्यांना असं वाटतं की अमेरिका श्रीमंत आहे म्हणून आमचे एवढे मोठमोठे रस्ते आहेत, पण परिस्थिती उलटी आहे. आमच्याकडे रस्ते इतके चांगले आहेत म्हणून आम्ही श्रीमंत आहोत. तेव्हा आज जे मोदी विचार करतात किंवा मोदींनी जे काय राबवलेलं आहे, हे जर 70च्या दशकामध्ये झालं असतं तर आज आपण कुठे गेलो असतो. त्यामुळे राजकारणाकडे बघताना तुम्ही महाराष्ट्र 5 वर्ष काय होणार, मला सांगा की आत्ता ज्यांना बाहेर बसायचं, उद्या त्यांना आत्ता मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, यातून तुम्ही राजकारणी पक्ष नाही चालवू शकत. म्हणजे एका बाजूला मला आत्ता मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे म्हणून उद्धव ठाकरेंनी निकालानंतर 1 तासात युती मोडली, आणि दुसरीकडे ते सत्तांतर घडवून आणल्यानंतर पक्षासाठी आणि आपल्या पक्षाच्या राजकारणासाठी
आपल्याकडे 105 आमदार असताना मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडणारा देवेंद्र फडणवीस यांची तुलना करून बघा, मग तुम्हाला कळेल. कारण देवेंद्र फडणवीस पुढची 20-25 वर्षाचं राजकारण करू बघतोय. उद्धव ठाकरेंना 25 दिवसापुढचं काही दिसत नाही. शरद पवार हेच करत बसले. 78 साली मुख्यमंत्री झालेला माणूस 91 साली पंतप्रधान व्हायला गेला. त्याला आता किती वर्ष झाली बघा, 33 वर्ष उलटली आणि शरद पवार अजून पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सुद्धा नाहीत. याचं कारण आत्ता काय? सोनिया गांधी परकीय आहेत, त्या पंतप्रधान कडून म्हणून बाहेर पडायचं, 6 महिन्यात परत त्यांच्याबरोबर हातमिळवणी करून महाराष्ट्रात सरकार आणायचं, अचानक उठायचं, काय ते भाजपला पाठिंबा जाहीर करून टाकायचं, 5 वर्षांनी भाजपला बाहेर बसवायचं म्हणून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं. मग स्वतःच्याच आत्मचरित्रात लिहायचं की उद्धव ठाकरे 2.5 वर्षात फक्त 2च दिवस मंत्रालयात गेले. हे पटणारं नव्हतं. अरे पटणारं आणि पचणारं नव्हतं तर करत का आलात? वयाच्या 80व्या वर्षी तुम्ही फक्त चुका कबूल करत राहणार असाल तर काय होणार? आणि म्हणून मग महाराष्ट्राकडे बघताना मला असं वाटतं की अनेकांना आता माझ्या व्हिडिओमध्ये आणि राज ठाकरेकडे अजून 30 वर्ष राजकारणात राहण्याचं वय आहे. मला त्याच्यामध्ये पोटेन्शियल दिसतं, कारण त्याला झटपट काही नको आहे. एक आत्ताचं उदाहरण मी परवा त्याच्यावर व्हिडिओ केला की सदा सरवणकर त्यांना भेटायला येणार होते माघार घेण्यासाठी आणि त्यांनी नकार दिला. म्हणजे एक प्रकारे आपल्या मुलाला अधिक संकटात टाकलं. म्हणजे मुलासाठी मार्ग सोपा केला नाही, कठीण केला. जर हे पार केलं तर तू पुढे टिकशील, हे करणारा बाप आवश्यक असतो. म्हणून मला राज ठाकरे आवडतो की मिळेल ती तडजोड करा, काही करा, आत्ता काहीतरी पाहिजे. मग त्याचा मल्ल्या होतो की ते कंपनी बुडीत जात होती, बँकांकडून मिळेल त्या दराने व्याजाने कर्ज घेतली होती आणि शेवटी गाशा गुंडाळून पळून जावं लागलं. हे असे लोक जेव्हा राजकारणाकडे बघतात ते टिकत नाहीत फार काळ. आणि त्यांच्यावर तुम्हाला महाराष्ट्राचं भवितव्य ठरवता येत नाही. ही आत्ता आपण चर्निंग प्रोसेस म्हणू शकतो. महाराष्ट्र हा असं राज्य आहे की जिथे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सगळ्या राज्यातून कधी ना कधी काँग्रेस पक्ष गेला परत आला, पण महाराष्ट्र हा 1995 पर्यंत काँग्रेसचा अभेद्य गड राहिला. परत काँग्रेस आली, बरोबर आहे. पण 67 साली काँग्रेस 9 राज्यातून गेली होती, पण महाराष्ट्रातून नाही गेली. अगदी पवारांनी पुलोत सरकार बनवलं तरी पवार काँग्रेस संस्कृतीतले होते. असा महाराष्ट्र हा बदलायला वेळ लागतोय. 67 मध्ये उत्तर प्रदेशात विरोधी पक्षांचा मुख्यमंत्री आला, त्यानंतर काँग्रेस उत्तर प्रदेशात संपायला आणखीन 30 वर्षे गेली ना. ते महाराष्ट्रात ही प्रक्रिया आत्ता सुरू झाले, चर्निंग आहे. यातले हळूहळू नको असलेले पक्ष निघून जातील. जसा तो काय म्हणतात, पहिल्या पावसानंतर पाण्याचा लोंढा येतो, तो तुम्हाला धुरकट दिसतो, त्याला पालापाचोळा असतो, थोड्या वेळाने ते सगळा कचरा खाली बसला की नितळ पाणी आपल्याला मिळतं. तसं ही चर्निंग प्रोसेस चालू आहे, घुसळण चालू आहे. त्याच्यातून टिकणारे नेते आपल्यासमोर येतील. शरद पवारांची पिढी, त्यांच्या नंतरची पिढी संपलेली आहे. देवेंद्र फडणवीस किंवा राज ठाकरे ही 3ऱ्या पिढीतले आहेत, तेव्हा त्यांना पाय रोवून उभारायला वेळ लागेल. त्यानंतर आपल्याला राजकारण घडताना दिसेल. आत्ता आत्ता सगळे ॲडजस्टमेंट, हे जोडून बघ, ते जोडून बघ, असं चाललेलं आहे. खूप सुंदर असं भाकीत तुम्ही इथे दर्शवलं आहे. पण काही राजकीय नेत्यांवर अन्याय झाला, म्हणजे थर्ड एम्पायर जसा क्रिकेटमध्ये असतो त्या दृष्टीने मला तुम्हाला विचारायचं वाटेल की नितीन गडकरी साहेब म्हणा, असे काही राजकीय नेते आहेत की त्यांच्यावर थोडा अन्याय झाला असं तुम्हाला वाटतं का, की काय तुमचं मत आहे? नाही, गडकरींवर अन्याय झाला वगैरे असं मला वाटत नाही. पहिली गोष्ट अशी असते की तुम्ही त्या पोझिशनला जाता
तेव्हा तुम्हाला फार मोठं स्वयंनियंत्रण आवश्यक असतं. 2002 पासून आपण बघतोय जगभरातल्या लोकांनी, भारतातल्याच नाही, जगातल्या बड्या बड्या देशांनी, लोकांनी मोदींना जितकं कॉर्नर केलं तरीही त्यांनी कुठेही आपण शब्दात अडकणार नाही याची काळजी घेतली. नेमका याच गुणाचा गडकरींमध्ये अभाव आहे. गडकरी जेवढे कर्तृत्ववान आहेत त्या सगळ्या कर्तृत्वाची गडकरी नको तितकं बोलून माती करून टाकतात. 100 वर्षांनी भारताचा इतिहास लिहिला जाईल ना, त्यामध्ये कदाचित मोदींचं नाव नसेल, पण हे रस्त्यांचं जाळं उभं करणाऱ्याचं नाव नितीन गडकरी होतं, हे इतिहासाला लिहावं लागेल. एवढं कर्तृत्व आहे माणसाचं. त्यामध्ये इनोव्हेशन्स किती आणली. मुंबई दिल्लीला तो गुरगावकडे जाताना एक कचऱ्याचा डोंगर आहे, तो कचरा काढून पण रस्त्यासाठी मटेरियल म्हणून वापरला. केवढं इनोव्हेशन केवढं आहे बघा. हे सगळं आहे. पण अचानक काहीतरी असं बोलून जातात की पक्षामध्ये आणि एकूण राजकारणामध्ये त्यांना बाजूला ठेवलं जातं. तुम्हाला एक गोष्ट सांगतो इतिहासामधली. रशियामध्ये, सोव्हिएत रशियामध्ये जेव्हा स्टॅलिनचं राज्य होतं, स्टॅलिन हा तसा हुकुमशाच होता, कम्युनिस्ट असला तरी. मग तो गेला, त्याच्या जागी निकिता क्रुश्चेव आले. तर तिथे जी काय कम्युनिस्ट सिस्टीम आहे त्यानुसार ज्याच्या हाती सत्ता तो पारधी. तर निकिता क्रुश्चेव भाषण करत असताना पक्षाच्या काँग्रेसमध्ये स्टॅलिनची निंदानालसी करत होते. तर कोणीतरी चिठ्ठी पाठवली की हे सगळं स्टॅलिन असताना का बोलला नाही. तर ती चिठ्ठी निकिता क्रुश्चेवने वाचून दाखवली आणि म्हणाले हे मला फार आवडलं. म्हणाला हे जरा कोणी लिहिलंय तो जरा उभा राहा म्हणून. कोणी उभं राहिलं नाही, कोणी उभं राहिलं नाही. तेव्हा निकिता क्रुश्चेव म्हणाले की आज ही चिठ्ठी लिहिणारा जिथे बसला ना तोंड लपून, तिथेच मी गप्प बसलो होतो. ती सत्ता हातात येईपर्यंत तो गप्प बसला होता, कारण त्याला माहिती होतं आपण स्टॅलिनला हरवू शकत नसू, तर आपली वेळ येईपर्यंत, आपली संधी येईपर्यंत थांबलो. आणि इथे गडकरी तोकडे पडतात. त्यांना मनात आलेलं बोलल्याशिवाय राबवत नाही. आणि मग ते विपरीत झालं एकूण राजकारणाच्या गणितामध्ये, तर ते नुकसानदेह असतं ना. तेव्हा बोलायची गरज नसते. जसं मला आणखीन एक उदाहरण सांगता येईल की 10-12 वर्षापूर्वी किंवा 20 वर्षापूर्वी जेव्हा वर्ल्ड कप होता आणि तो शोएब अख्तर पाकिस्तानचा, मी सचिनला असा बॉल टाकणार, तसा बॉल टाकणार, सारखा बोलायचं. तर कोणीतरी सचिनला विचारलं, तो असं म्हणतो काय, तुम्हाला माझी बॅट त्याला उत्तर देईल. बोलला नाही तो. आज तो सचिन, शोएब अख्तर सचिनचं कौतुक करतो ना. कारण बोलून तुम्ही माणसं दुखवता, तितकी माणसं एखादी गोळी झाडून, चाकू मारून दुखावत नाही. गडकरी कर्तृत्व प्रचंड आहे, दाखवलं त्यांनी, इनोव्हेशन दाखवलेलं आहे. म्हणजे देशाच्या कानाकोपऱ्यात मोदी योगी जितके लोकांना माहिती आहेत तितके गडकरी माहिती आहेत. पण मग ते कन्व्हर्ट का होत नाही, ते त्यांच्या पॉलिटिकल करिअरमध्ये कन्व्हर्ट होत नाही. कारण पक्षाची एक जी रचना आहे ती सांभाळावी लागते, ती सांभाळावी लागते. आणि तिथे गल्लत होते त्यांची. त्यामुळे त्याला अन्याय नाही म्हणता येणार. प्रत्येकजण एक असतं का, राजकारणात कोणी साधू संत नाही आहे, प्रत्येकाला डावपेच खेळावे लागत असतं. त्यामुळे असं म्हणतात की गडकरी आणि यांचं पटत नाही. ठीक आहे, पटत नसेल, पण त्यांना सांभाळून तर घेतलेलं आहे, कारण कर्तबगार माणूस आहे, याचा उपयोग आहे. तुमचे अरुण जेटली आणि चिदंबरम हे घनिष्ठ मित्र. अरुण जेटली अर्थमंत्री होता, पण 19 मध्ये अरुण जेटलीने परत निवडणूक लढवली नाही, तुम्हाला मला अर्थमंत्री व्हायचं नाही. अरुण जेटली हा सरकारमधून बाहेर गेला. 2 का 3 महिन्यात चिदंबरमला अटक झाली. पण त्याच्या आधी इतका हलकल्लोळ चालू होता,
पण अरुण जेटलीला दुखवायचा नाही म्हणून चिदंबरमला हात लागला नव्हता. म्हणजे समोरचेही बॅलन्स करतात ना, मग तो बॅलन्स प्रत्येकाने सांभाळावा लागतो. आणि तिथे मग आपण म्हणतो की अन्याय झाला. कसं असतं, तुम्ही काही भाग लक्षात घेतला नाही, काही भाग लक्षात घेतला नाही. मी मास्क लावला नाही आणि मला कोविड झाला. मास्क लावला पाहिजे. किंवा काय म्हणतात ते 2 गज दुरी मास्क जरुरी. तो काही लोकांपासून दुरी पण असली पाहिजे ना. तर तिथे अन्याय झाला असं मी म्हणणार नाही. गडकरींच्या ह्या व्यवहारी चुका आहेत आणि त्याचे परिणाम भोगावे लागतात सगळ्यांना. तसं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत असतात, कारण राजकारणात कोणी साधू संत नसतो. त्यालाही आपली खुर्ची सांभाळूनच करायचं असतं. आणि ते असतं. आता बघा ना, उद्धव ठाकरे तुम्ही महाराष्ट्रात बघितलं की जेवढा उपयोग होता तो झालेला आहे. आता काँग्रेस आणि पवारांना उद्धव ठाकरे नको आहेत, कारण त्यांना माहिती आहे आता याचा उपयोग नाही. आपल्याला BJPचा खेळ नासवण्यासाठी उपयोग होता. यांनी ती उतावळेपणाने ते स्वीकारलं, पण सगळा पक्ष गमावून बसले, सगळं नुकसान करून बसले. आणि त्यामुळे ह्या बारीक बारीक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. बारीक बारीक गोष्टी आहेत त्या, पण त्या लक्षात घ्याव्या लागतात. तुम्ही जेव्हा राजकारणात असता तेव्हा हे बाहेर बसून मला बोलणं सोपं असतं आणि म्हणून मी त्यापासून दूर आहे. हे असले डावपेच आणि मला नाही खेळता येणार. आपल्याला वाटलं ते बोलायचं, मग त्या भानगडीत पडू नका. आपण आपले स्वतंत्र आणि अलिप्त राहणं आवश्यक असतं. म्हणूनच रंगुनी रंगात सारा रंग माझा वेगळा, तसा रंग तुमचा वेगळा आहे. थोडा आता भारताबद्दल शेवटचा प्रश्न विचारायला लागेल की दक्षिण भारताचं राजकारण आणि उत्तर भारताचं राजकारण यातनं काय आपल्याला मिळू शकेल? आपल्याकडे कसं होतं माहिती आहे का, त्याला आपण ट्रिव्हिलायझेशन म्हणतो. ॲनालिसिस करताना हे उत्तर भारत भाजपकडे आहे, दक्षिण भारतात भाजप आहे कुठे, हे बरोबर आहे. ही चर्चा ऐकली की त्याचा तुमच्यावर परिणाम होतो आणि तुम्ही त्या टोनमध्ये बोलायला लागता. बरोबर आहे. आता गंमत अशी आहे की कृष्णा नदी मोठ्या प्रमाणावर कुठे आंध्र आणि कर्नाटकात आहे. तिचा उगम कुठे आहे? सातारा जिल्ह्यात आहे. बरोबर आहे ना. ती नदी व्हायला तिकडे जाते, पण सुरुवात इथे होते ना. तर मग जिथे सुरुवात झाली आहे तिथून ते पाणी जायला, किंवा घरात आपल्या नळ असतो, बरोबर आहे, तो 10 खोल्या आहेत. पहिल्या खोलीत बदाबदा पाणी यायला लागतं, पुढे पोचायला 1 मिनिट तर लागतं ना. पण नळ तर एकदमच सोडलाय, मग तिकडे पोचायला का वेळ लागतो? तसं भाजपची सुरुवात ही नॉर्थ इंडियामधली, तो हळूहळू करत तो पक्ष सरकतो. नॉर्थ इंडियात तरी कधी आले? आता आपण गुजरात घेऊ. गुजरातमध्ये 74 साली जनसंघाचे 4 आमदार होते, फक्त 4 आमदार होते 74 मध्ये. 21 वर्षांनी 95 साली बहुमताचं सरकार होतं. मग ते 4 आहेत हे कुठे वाढणार? बंगाल घ्या. 2014ची निवडणूक चालू होती तेव्हा सगळे ॲनालिस्ट काय म्हणत होते, अरे बंगालमध्ये यांचं नामोनिशाण नाही आहे. 4 खासदार निवडून आले होते. 19 मध्ये 20 का 18 आले. वेळ लागतो ना काही. काय म्हणतो, मूल जन्माला आलं, मुलगी ठरवली का रे मुलगा आहे तर त्याला मुलगा व्हावी की मुलगी, ही चर्चा अशा गतीने होते. ते मूल वाढायला वेळ लागतो, त्याचं लग्न व्हायचं. पण हे जी उथळ चर्चा चालते ना, कारण उथळ बुद्धिमत्तेचे लोक ही चर्चा करतात ज्यांना राजकारणाची जाण नाही. आणि त्यामुळे हळूहळू करत बघा ना तुम्ही, कर्नाटकमध्ये जायला त्यांना जवळजवळ 6 निवडणुका गेल्या. देवेगौडाचा पक्ष, जनता दल, हेगडेचा पक्ष, याला सपोर्ट करणारा भाजप होता. हळूहळू करत भाजप मेन स्ट्रीम पार्टी झाली. आता तुम्ही बघाल तर तेलंगणा आणि आंध्रमध्ये भाजप 2 नंबरचा पक्ष झाला आहे. म्हणजे राहिलं काय? तमिळनाडू आणि केरळ. आता हे ज्यांना समजतच नाही ते ॲनालिसिस करतात.
आणि त्यामुळे मग साऊथ आणि नॉर्थ बोलायला सगळं सोपं आहे, बोलायला सगळं सोपं आहे. ओरिसा घ्या तुम्ही, यावेळेला ओरिसामध्ये त्यांनी लोकसभेच्या 21 पैकी 20 जागा जिंकल्या, विधानसभेत बहुमत मिळालं, पण त्याच्यामध्ये वेळ किती गेलाय बघा तुम्ही. वाजपेयी 96मध्ये तिकडे BJD पक्ष झाला आणि त्यांचं आणि यांचं साटोलोटं झालं निवडणुकीत, मग वेगळे झाले, होत किती वर्ष गेली. मला वाटते जवळजवळ 28 वर्षांनी ते सत्तेत आले. पण त्याला तेवढा वेळ देणार की नाही. म्हणजे आता गंमत आहे, मग आपल्याकडे आरक्षण कशाला पाहिजे. 70 वर्ष झाली आरक्षण, अजून दलित बाहेर का नाही पडत आहेत. पिढ्यानुपिढ्या गेलेल्या आहेत, त्यातून बाहेर पडायला वेळ लागतो. भाजपची सुरुवात, जनसंघाची सुरुवात 52 सालची आहे. त्याच्या आधी जवळजवळ 70 वर्ष काँग्रेस पक्ष स्थापन झाला होता, बरोबर. त्या तुलना ही कशी असेल, ह्याला गल्लत करणं म्हणतात, जाणीवपूर्वक. अगदी आपण आत्ताचं घेऊ, सगळे काय म्हणत होते, अरे भाजपला तर 14मध्ये 31% मत आहेत, 69% विरुद्ध आहेत. आता मार्क ट्वेन जो आहे, तो मार्क ट्वेन काय म्हणतो की एक साधं सरळ खोटं असतं, एक धादांचं खोटं असतं, पण त्या दोन्हीपेक्षा डेंजरस स्टॅटिस्टिक्स असतं. कसं असतं बघा की 14मध्ये भाजप NDA म्हणूनच लढला होता, त्या NDAला 43% मतं होती, 12% इतर पक्षांना होती, भाजपला 31% होती. पण ते सांगताना बाकीचे पक्ष वगळायचे आणि 31% दाखवायचे, बरोबर आहे. गल्लत अशी केली जाते. आता तेव्हा 31%, 19मध्ये भाजपला 38% मत आहे, 62% विरुद्ध, बरोबर आहे. मग 2024मध्ये भाजपला 37% मत आहे, त्याच्यावर का बोलत नाही, मग जागांबद्दल बोलायचं. म्हणजे सांगण्याचा हेतू काय की मिसइन्फॉर्मेशन, चुकीची माहिती देणं लोकांना, आणि त्याच्यावर पण ती कधीतरी चुकीची माहिती उघडी होते. आपण 4 माणसं आहोत, बरोबर आहे, तर 4 माणसं असतो, ते एकमेकांशी जे बोलत असतो ते 2 माणसं, 3 माणसं, 4 माणसं एकमेकाशी बोलत असतात आणि एकमेकांना काहीतरी सांगत असतात. ती जेव्हा त्यातली 2 माणसं वेगळी एकमेकांना त्या दोघांविषयी बोलतात, ते कधीतरी एकमेकासमोर येऊन उघडे पडणार ना. ते होत गेलेले, ते होत गेलेले, आणि तिथे मग फरक पडतो की याला मोदींनी उत्तर देण्याचं टाळलं आहे. एक ठराविक वेळ 2007पर्यंत मोदीजी खुलासे करत होते, पण नंतर त्यांच्या लक्षात आलं ह्यांना खुलासा करायचा नाही, ह्यांना आपल्याला बदनाम करण्यासाठी आपलं कोऑपरेशन पाहिजे. मुलाखत का द्या, तर काहीतरी उफराटे तेच प्रश्न विचारायचे, मग त्यांनी मुलाखत देणं बंद केलं. नुकसान मोदीचं नाही झालं, नुकसान मीडियाचं झालं. आणि म्हणून मी सांगतो की आपण जेव्हा बघतो की साऊथ आणि नॉर्थ हा फरक नाहीच आहे, सगळीकडे आहे, ते हळूहळू पाझरायला वेळ लागतो आणि होतं आहे. आत्ता मी 2-4 दिवसापूर्वी एक बातमी वाचली की बटोगे तो कटोगे याविषयी केरळमध्ये जी चर्चा झाली ती कशी आहे. बटोगे म्हणजे हिंदू ख्रिश्चन म्हणून बाटले जाल तर लव जिहादचे बळीवार, कारण तिथे मोठ्या प्रमाणावर ख्रिश्चन धर्माच्या मुली ह्या लव जिहादमध्ये फसलेल्या आहेत आणि त्यासाठी ख्रिश्चन धर्मगुरू हे RSSची मदत मागायला गेलेत. मग बटोगे म्हणजे कोण, ख्रिश्चन हिंदू म्हणून वाटले जाल तर मग जिहादी मुस्लिमांचे बळीवार. आणि आता लक्षात घ्या की तिथे जर ख्रिश्चन आणि हिंदू एकत्र आले तर मग मुस्लिम 26% मतं आहेत, त्याचा पराभव होऊ शकतो. तेव्हा तुम्ही म्हणणार अंडर करंट होता, कारण हे सगळं उथळ बरोबरच आहे, उथळ बरोबरच आहे असं आहे. बघू काय होतं.
उत्कृष्ट पत्रकार कसा असावा ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भाऊ तोरसेकर. आणि मला वाटतं पुढच्या पिढीनेही भाऊंचा आदर्श घ्यावा आणि पत्रकारितेत एक सकारात्मकता आणावी. याच नोटसह मी आपला निरोप घेते, रजा घेते. सेलिब्रिटी शोमध्ये भाऊ तोरसेकर सर तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद.